नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच धक्कादायक बातमी आहे. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू. चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर प्रगती सोनवणे होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे बाळांनो. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता, ठीक आहे. आणि 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले, कुठूनही काही प्रश्न लीक झाला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, ठीक आहे. म्हणून लगेच जॉईन करून घ्या, ठीक आहे. 10th बोर्ड संदर्भात काय इंपॉर्टंट बिग अपडेट आलेली आहे बघूया. 10th एसएससी बोर्ड बिग अपडेट 2026. The Maharashtra State Board has announced the major changes for SSC Board 2026 exam. खूप काही चेंजेस होणार आहेत 2026 च्या पेपर मध्ये. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विल नाउ बी इन्क्लुडेड इन अ पेपर. तुमचे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन इन्क्लूड होणार आहेत पेपर मध्ये. याविषयी मी आधी पण एक व्हिडिओ बनवला होता, पण त्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये खूप कॉमेंट्स आले होते मला की एक्झाम्पल सांगा आम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनचे. तर जे आर्टिकल्स पूर्ण आलेले बाळांनो, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स पण इन्क्लूड केलेले आहेत. सगळ्या गोष्टींना सांगतोय, फक्त लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय, ठीक आहे. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन तुमचे इन्क्रीज होणार आहेत बाळांनो, ठीक आहे. द डिफिकल्टी लेवल ऑफ द एक्झाम विल ऑल्सो इन्क्रीज. डिफिकल्टी लेवल पण तुमच्या पेपरची आता इन्क्रीज होणार आहे 2026 पासून, ठीक आहे. तो का रे बाळांनो, काय इन्क्रीज होणार आहे? तुमची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वाढावी, ठीक आहे. विद्यार्थी खूप रट्टा मारतात, रट्टा न मारता तुमची एक कन्सेप्ट बिल्ड व्हाव्या, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग व्हावी, म्हणून गव्हर्नमेंट हे सगळे नियम आणतंय बाळांनो, ठीक आहे. प्रपोज ऑफ दिस चेंजेस, ठीक आहे. आता बघूया काय म्हणतंय. ऍज पर एनईपी न्यू एज्युकेशन जी पॉलिसी आहे बाळांनो, ठीक आहे. या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय म्हटलंय? प्रमोट कॉन्सेप्ट बेस्ड लर्निंग, ठीक आहे. जी कॉन्सेप्ट बेस्ड लर्निंग असते, तुमची अनालिटिकल लर्निंग असते, त्याला वाढवण्यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करते, ठीक आहे. जेणेकरून पुढे ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होतात तुमच्या एमएसटीसीटी, जेई, नीट यांमध्ये तुम्ही चांगलं परफॉर्मन्स द्यावं, म्हणून आतापासून तुमची कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वाढावी, म्हणून या गोष्टींना गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करते. तर तुमचे या वर्षापासून 2026 पासून ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सुद्धा पेपरात असणार आहेत बाळांनो. आता ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय रे बाळांनो? इथे एक मी सायन्सचं एक्झाम्पल घेतो, त्यानंतर एक मॅथचं पण एक्झाम्पल घेतो बाळांनो, ठीक आहे. जर सायन्सचं एक्झाम्पल घ्यायला झालं बाळांनो, व्हॉट इज फोटोसिंथेसिस हा एक प्रश्न आहे समजा. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. हा रिअल प्रश्न नाही, फॉर एक्झाम्पल व्हॉट इज फोटोसिंथेसिस हा प्रश्न आहे. हा आता तुमचा ओल्ड फॉर्मॅटमध्ये असा प्रश्न यायचा. आता ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन करून देतील याचं. म्हणजेच कसं? अ फार्मर कीप हिज पॉट प्लांट इन क्लोज रूम फॉर 2 weeks. फार्मरने 2 weeks साठी आपलं जे पॉट असतं ते क्लोज रूम मध्ये ठेवलं. वेन ही चेक्स हिज लिव्स अपियर पेल अँड वीक, ठीक आहे. ते प्लांट खराब झालं होतं बेसिकली. मग आता क्वेश्चन काय? एक्सप्लेन व्हाय दिस हॅपन युझिंग द कॉन्सेप्ट ऑफ फोटोसिंथेसिस अँड सजेस्ट हाऊ ही कॅन मेक प्लांट हेल्दी अगेन. म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करायचं की हे का झालेलं आहे आणि तो कसं काय बेटर करू शकतो या गोष्टीला. हे झालं तुमचा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन बाळांनो. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन हा झाला तुमचा थिअरॉटिकल बेस्ड क्वेश्चन. आतापर्यंत कसा यायचा? डायरेक्ट क्वेश्चन यायचा. आता थोडाफार तुम्हाला चेंजेस होणार आहेत. सगळ्याच प्रश्नांमध्ये होतील का? नाही, काही प्रश्नांमध्ये. आणि यासाठी आपण टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स पण लॉन्च करतोय बाळांनो, ठीक आहे. जिथून मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न तुमच्या बोर्डात येतात, ठीक आहे. म्हणून या कोर्समध्ये आपण ऍप्लिकेशन बेस्ड पण क्वेश्चन इन्क्लूड करणार आहोत, ठीक आहे. जर हा क्वेश्चन हवा असेल, हा कोर्स तुम्हाला लवकरात लवकर लॉन्च हवा असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये टॉप 200 कॉमेंट करा. प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल, ठीक आहे. आता बघा मॅथचा काही तुम्हाला सांगतो, मॅथ्स वरून तुम्हाला लवकर लक्षात येईल. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल, बेस 6 सेंटीमीटर, हाईट 8 सेंटीमीटर. तुम्हाला एरिया काढायचा आहे ट्रायंगलचा. हा प्रश्न जेणेकरून येत नाही बोर्डात, ठीक आहे, पण मी फॉर एक्झाम्पल साठी इथं कन्सिडर केला आहे, ठीक आहे. तर हा एकदम सिंपल प्रश्न वाटतोय तुम्हाला, है ना. फॉर्म्युला टाकून आन्सर निघेल. आता गव्हर्नमेंट काय करणार आहे? थोडंफार ऍप्लिकेशन बेस करेल याला. ट्रायंगुलर पार्क हॅज 6 मीटर, बेस 6 मीटर, हाईट 8 मीटर. द लोकल गार्डनर वॉन्ट टू कव्हर इट ग्रास कॉस्टिंग 50 पर स्क्वेअर मीटर, ठीक आहे. फाइंड द टोटल कॉस्ट. तुम्हाला एरिया काढायचा आहे, एरिया इंटू 50 करायचंय, ठीक आहे. थोडंसं ऍप्लिकेशन बेस, थोडंसं लॉजिक इथं वाढणार आहे बाळांनो, ठीक आहे. चला, तर या सगळ्या गोष्टी होत्या. इम्पॅक्ट स्टुडंट्स वरती इम्पॅक्ट काय होईल? स्टुडंट्सला आता एक्झाम मध्ये अंडरस्टँडिंग वाढवावी लागेल, मेमरायझिंग कमी करावी लागेल. रट्टा जे मारतात तर तुम्ही ते कमी करा, अंडरस्टँडिंग करा बाळांनो, ठीक आहे. क्रिटिकल थिंकिंग तुमची वाढणार आहे. पेपर थोडा टफ येणार आहे बाळांनो तुम्हाला. आतापासून तयारीला लागा, ठीक आहे. सगळ्या गोष्टींना आपण युट्यूब वरती आणणार आहे. तुमचे पेपर सगळे इझी होऊन जातील. फक्त तुम्हाला माझी साथ द्यायची. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाळांनो. तुमचा 11वी 12वी सीईटी सगळ्या गोष्टींसोबत मी तुमच्यासोबत असणार आहे. फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, ठीक आहे. आणि टीचर्सला पण आता ऍडवाइस केलेले की ऍप्लिकेशन बेस्ड टीचिंग करा तुम्ही शाळेमध्ये, जेणेकरून विद्यार्थी पेपर देऊ शकतात व्यवस्थित, ठीक आहे. कसा वाटला व्हिडिओ प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.